इयत्ता 12वी विषय इतिहास प्रकरण 11वे बदलता भारत भाग 1 स्वाध्याय. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. 1947च्या जिनिव्हा परिषदेत जो करार झाला तो डॅश करार म्हणून ओळखला जातो. पर्याय अ. सिएटो, ब. नाटो, क. गॅट, ड. सार्क. उत्तर क. गॅट. 1947च्या जिनिव्हा परिषदेत जो करार झाला तो गॅट करार म्हणून ओळखला जातो. 2. 1776 मध्ये जगात सर्वप्रथम डॅश या देशात माहितीचा कायदा लागू झाला. पर्याय अ. स्वीडन, ब. फ्रान्स, क. इंग्लंड, ड. भारत. उत्तर अ. स्वीडन. 1776 मध्ये जगात सर्वप्रथम स्वीडन या देशात माहितीचा कायदा लागू झाला. 3. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन डॅश म्हणून साजरा केला जातो. पर्याय अ. राष्ट्रीय शिक्षण दिन, ब. राष्ट्रीय युवक दिन, क. राष्ट्रीय एकात्मता दिन, ड. राष्ट्रीय विज्ञान दिन. उत्तर ब. राष्ट्रीय युवक दिन. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न दुसरा. अ. ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना या संबंधीची नावे लिहा. 1. 2004 मध्ये ही कंपनी सॉफ्टवेअर सेवा पुरवणारी आशियातील सर्वात मोठी कंपनी ठरली. उत्तर टाटा कन्सल्टन्सी. 2. 2002 मध्ये या शहरात मेट्रो सेवा सुरू झाली. उत्तर दिल्ली. ब. दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा. भारताने जागतिक व्यापार संघटनेचे सभासदत्व स्वीकारले कारण अ. भारताला इतर देशांशी व्यापारी स्पर्धा करायची होती. ब. भारत जागतिक अर्थव्यवस्थेपासून लांब राहू शकत नाही. क. भारताला मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारायची होती. ड. भारताला जागतिक पातळीवर नेतृत्व करायचे होते. उत्तर क. भारताला मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारायची होती. त्यामुळे भारताने जागतिक व्यापार संघटनेचे सभासदत्व स्वीकारले. प्रश्न तिसरा. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. सॉफ्टवेअर क्षेत्राचा भारताच्या एकूण निर्यातीतील वाटा वाढण्याची कारणे. उत्तर उद्योजकांची दूरदृष्टी, संगणक व माहिती तंत्रज्ञानाचा भारतभर झालेला प्रसार, कुशल संगणक अभियंते, केंद्र सरकारचे अनुकूल धोरण. प्रश्न चौथा. टिपा लिहा. 1. भारत सरकारचे युवक धोरण. उत्तर भारत हा सर्वाधिक युवा लोकसंख्या असणारा देश असल्याने या युवकांना शिक्षणाच्या संधी, कौशल्य उपलब्ध करून दिल्यास हा युवा वर्ग भारताच्या विकासात महत्त्वाचे योगदान देऊ शकतो. या हेतूने 1972 मध्ये नेहरू युवा केंद्र संघटना ही संस्था स्थापन करण्यात येऊन युवकांना प्रशिक्षण देणे सुरू केले गेले. पुढे राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम अंतर्गत साक्षरता, शिक्षण, आरोग्य व स्वच्छता, रोजगार, पर्यावरण संरक्षण इत्यादी विषयावर भर देण्यात आला. 12 जानेवारी हा स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस हा दिवस राष्ट्रीय युवक दिन म्हणून पाळला जाऊ लागला. युवकांमधील विविध कलागुणांना वाव देण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला जातो. युवकांच्या साहसी वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने भारतभर 83 वसतिगृह स्थापन केले. त्यामुळे युवा पर्यटन वाढले. NCC, स्काउट आणि गाईड यांच्या माध्यमातून युवा वर्गाला सेवा, स्वयंशिस्त इत्यादी गुणांचे धडे दिले जातात. युवक वर्ग अधिकाधिक सक्षम, सेवाभावी व कुशल कसे होतील या दृष्टीने भारत सरकार आपले धोरण राबवित आहे. 2. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. उत्तर ग्रामीण भागाच्या विकासात पक्क्या रस्त्याचे महत्त्व लक्षात घेऊन इसवी सन 2000 मध्ये केंद्र सरकारने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली.
1000 पर्यंत लोकसंख्या असणारी गावे पक्क्या रस्त्यांना जोडण्याचे काम या योजनेअंतर्गत सुरू झाले. 2001 मध्ये ही योजना प्रधानमंत्री ग्रामोदय योजनेत समाविष्ट करून 2005 पर्यंत सुमारे 75,000 किलोमीटर लांबीचे रस्ते या योजनेअंतर्गत तयार केले. देशाच्या आर्थिक प्रगतीचा लाभ ग्रामीण भागातील लोकांना मिळून त्यांचे जीवन सुखकारक करणे हा या योजनेचा उद्देश होता. आरोग्य, शिक्षण, पिण्याचे पाणी, रस्ते, घरे व वीज या सुविधांचा विकास ग्रामीण भागात करण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंमलात आली. प्रश्न 5वा, तुमचे मत नोंदवा. भारत अवकाश संशोधन क्षेत्रातील अग्रणी देश आहे. उत्तर, भारताने अवकाश संशोधनासाठी इस्रोची स्थापना केली. आर्यभट्ट या पहिल्या उपग्रहानंतर अनेक उपग्रह आकाशात सोडले. अन्य देशांच्या सहकार्याने उपग्रह पाठवणारा भारत आता स्वयंपूर्ण झाला आहे. संपूर्ण भारतीय बनावटीचे उपग्रह आता भारत अवकाशात पाठवू लागला आहे. भारताने व्यापारी धोरण स्वीकारून अन्य देशांचे उपग्रह अवकाशात सोडले आहेत. 2008 मध्ये भारताने प्रक्षेपित केलेल्या चांद्रयान-1 या उपग्रहाद्वारे चंद्रावर पाण्याचे पुरावे सापडले. भारताने मंगळयान आणि चांद्रयान-2 हे उपग्रह सोडले. भारताने आता अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्याची योजना तयार केली आहे. अशा रीतीने भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील अग्रणी देश झाला आहे, याबाबत शंकाच नाही. प्रश्न 7वा, पुढील प्रश्नांची उत्तरे सविस्तर लिहा. भारतात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कोणत्या योजना राबवल्या गेल्या? उत्तर, सुशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध करून त्यांचे जीवनमान उंचावण्याकरिता भारत सरकारने वेळोवेळी विविध प्रकारच्या रोजगार योजना राबवल्या. त्या योजना पुढीलप्रमाणे आहेत. प्रधानमंत्री रोजगार योजना. भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने 2 ऑक्टोबर 1993 रोजी प्रधानमंत्री रोजगार योजना व रोजगार हमी योजना सुरू केल्या. रोजगार हमी योजनेत कृषी क्षेत्रातील बेरोजगारांना वर्षातून किमान 100 दिवस रोजगार मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले. 2001 मध्ये ही योजना ग्रामीण रोजगार योजनेत विलीन करण्यात आली. सुवर्ण जयंती ग्रामीण स्वयंरोजगार योजना. 1999 मध्ये सुरू केलेल्या या योजनेत स्वयंरोजगारासाठी ग्रामीण युवकांकरिता प्रशिक्षणाचा कार्यक्रम समावेश केला गेला. एकात्मिक ग्रामीण विकास योजना, ग्रामीण महिला व बाल विकास कार्यक्रम, अवजार वाटप कार्यक्रम अशा विविध योजना सुवर्ण जयंती योजनेत समावेश करण्यात आल्या. जवाहर ग्राम समृद्धी योजना. ग्रामीण भागातील बेरोजगार स्त्री पुरुषांना पुरेसा रोजगार देण्यासाठी शासनाने 1999 मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना सुरू केली. 2001 मध्ये या योजनेचे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेत विलीनीकरण करण्यात आले. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. रोजगार आश्वासन योजना आणि जवाहर ग्राम समृद्धी योजना यांचे एकत्रीकरण करून संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना तयार करण्यात आली. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी तयार करून देणे, जलसंवर्धन व शेती विकास करणे ही योजनेची उद्दिष्टे होती. प्रश्न 7वा, खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. माहितीचा अधिकार अधिनियमाची माहिती लिहा. मुद्दे आहेत. भारतात ही चळवळ कशी सुरू झाली? माहितीची व्याख्या. माहितीचा अधिकार या अंतर्गत नागरिकांचे हक्क. उत्तर, भारतात ही चळवळ कशी सुरू झाली? 1990 मध्ये श्रीमती अरुणा रॉय यांनी राजस्थानमध्ये सुरू केलेल्या चळवळीत माहिती अधिकाराची गरज व्यक्त केली. जयपूर शहरातील अस्वच्छतेच्या संदर्भात A.K. कुलवाल यांनी केलेल्या अर्जावर राजस्थान उच्च न्यायालयाने माहितीचा अधिकार हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्रात अण्णा हजारे यांनी माहितीच्या अधिकारासाठी 2001 मध्ये तीव्र आंदोलन केले. या चळवळीमुळे केंद्र शासनाचा माहिती अधिकार महाराष्ट्रात लागू झाला. हर्ष मंडर यांनी या अधिकारामुळे अन्नधान्य वितरण व्यवस्था व रोजगार विनिमय याबाबत माहिती उघड करण्याचे धाडस केले. माहितीची व्याख्या.
माहितीचा अधिकार या कायद्यानुसार माहितीचा अर्थ व व्याख्येत पुढील बाबींचा समावेश होतो. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठवलेली आधार सामग्री, शासनाचे दस्तावेज, ईमेल, प्रसिद्धी पत्रके व परिपत्रके, सार्वजनिक प्राधिकरण, एक खाजगी संस्था व त्यात काम करणाऱ्या व्यक्तीविषयी माहिती, शासनाचे आदेश, पत्रव्यवहार या सर्व गोष्टींचा समावेश माहितीच्या व्याख्येत होतो. क. माहितीचा अधिकार या अंतर्गत नागरिकांचे हक्क. शासनाच्या संस्थांच्या कामाची, दस्तऐवजांची व अभिलेखांची पाहणी करणे, या दस्तऐवजांचा किंवा अभिलेखांच्या अधिकृत प्रती मिळवणे, या संस्थांनी काढलेली टिप्पणी, उतारे, प्रमाणित नमुने अशा स्वरूपात किंवा संगणकीय माहिती मिळवण्याचा हक्क माहितीच्या अधिकारांतर्गत येतो. अशा प्रकारे माहितीचा अधिकार अधिनियमाची माहिती वरील मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करता येते.